मेहता ग्लोबल फाउंडेशन आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या मार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या विषयावर आम्ही हा सेमिनार घेतला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। हा हॉल संपूर्णपणे भरून गेला होता आणि मला आनंद याचा वाटतो की त्यामध्ये सगळी यंग मुलं जी आहेत ती 80% ही यंग मुलंच त्याच्यामधली होती आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधील होती। कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हे सगळ्याच क्षेत्रामध्ये आलेलं आहे। त्याच्यामुळे फक्त इंजिनियर्सच नाही तर ज्यांनी BA BCom केलं असेल, कुठलंही फील्ड असेल तर नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये तो प्रवेश करू शकतो। ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे जी आपला सर्व जगाचं जीवनमान जे आहे ते बदलत आहे, त्याचा आपण आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत आपणही स्वतःचा आम्ही जे म्हणतो की स्वतःचं डेव्हलपमेंट आणि सोसायटीचं डेव्हलपमेंट जे आहे ते हे स्वतःचं स्किल डेव्हलप करण्याचं काम जे आहे ह्या सेमिनारच्या मार्फत चांगल्या पद्धतीने होईल आहे। हा अवेअरनेस कॅम्पसारखा आम्ही घेतो आहे आणि आमच्यासोबत चांगल्या संस्थासुद्धा जुळलेल्या आहेत। डिटेल जे कोचिंग आहे त्या संस्थांच्या मार्फत घेतल्या जातील। काही जे गरजू आणि गरीब मुलं आहेत परंतु त्यांना करायची इच्छा आहे आणि हुशार आहेत, तर अशांना आम्ही मेहता ग्लोबल फाउंडेशनच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीमार्फत स्कॉलरशिपसुद्धा देणार आहोत, जेणेकरून ह्या मुलांनी पुढे यावं, शिकावं, त्यांचं करिअर स्वतःचं ह्या नवीन करिअर बनवावं। आमचा असा विचार आहे की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिक्षणाचं महत्त्व सांगितलं होतं तर ते एज्युकेशन घ्यायचं, नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित एज्युकेशन घ्यायचं। सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI इज आंबेडकराईट इंटेलिजन्स, दॅट इज हाऊ वी वॉन्ट टू टेक दिस अहेड। आणि ह्याला जो मिळणारा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी होता। आमच्या इथले जे कोऑर्डिनेटर्स आहेत प्रदीप आणि त्यांची संपूर्ण टीम आहे, मंगलताई आहेत, या सगळ्यांनी मिळून हा खूप चांगला सक्सेसफुल प्रोग्राम या ठिकाणी घडवून आणला, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो। परंतु ही काळाची गरज आहे, आता नवीन जॉब्स अशा प्रकारे निर्माण होणार आहेत जे टेक्नॉलॉजीवर बेस असतील, त्यामुळे सगळ्यांनीच याचा फायदा घ्यायला पाहिजे। आता कुठलीही गोष्ट जी असेल त्याचा तुम्ही कशा प्रकारे वापर करता त्याच्यावर ते घातक आहे की नाही आहे हे अवलंबून राहतं। कुठलीही टेक्नॉलॉजी जी असेल ही कुठल्याही प्रकारे वापरता येतं। आता जसं टेक्नॉलॉजीद्वारे हॅकिंग होतं, ठीक आहे। आता पोलिसांना एखादा क्रिमिनलचा शोध लावण्याकरता हॅकिंग जर त्यांनी केलं तर ते लिगली मानलं जातं, परंतु तुम्ही जर दुसऱ्याचा फोन हॅक करून त्याच्यामधलं पासवर्ड चोरून जर पैसे काढत असाल त्याच्या बँक अकाउंटमधून, तो गुन्हा आहे। त्याच्यामुळे ह्या टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईड त्याला जरी असले तरीसुद्धा आपण ज्या गोष्टी करतो त्या एका कायद्याच्या दायऱ्यामध्ये राहून करत असतो आणि त्याच्यासाठी जर आपण ह्या रूल्स रेग्युलेशनच्या फ्रेमवर्कमध्ये जर आपण राहिलो तर AI जे आहे हे जग बदलवून टाकणारं आहे आणि आपण याच्यामध्ये की पुढे काय होणार याच्यामध्ये न राहता आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनून आपण एथिकल एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये बनवावं, असा आमचा या तरुणांना सगळ्यांना मेसेज आहे, ज्याच्यामुळे त्यांचा नक्कीच स्वतःच्या करिअरमध्ये खूप खूप लाभ होईल आहे। तुम्हा सर्वांना तर माहिती आहे की आजच्या तारखेमध्ये AI हा जो टूल या ठिकाणी आलेला आहे तो भविष्यामध्ये किती फायदेशीर आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये हजारो आणि हजारोच नव्हे तर लाखो नोकऱ्या तरुण वर्गासाठी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेससुद्धा ह्या AIवरती चालणार आहे आणि याचा फायदा खूप साऱ्या बिझनेसमॅन लोकांनासुद्धा होणार आहे। त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस मेहता ग्लोबल फाउंडेशन आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती ह्या दोन समितीच्या माध्यमातून ज्यावेळेस डॉक्टर हर्षदीपजी कांबळे साहेब यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता, त्यावेळी त्यांनी तत्काळ ह्या प्रस्तावाला संमती देऊन आज 20 तारखेला चेंबूरमध्ये या ठिकाणी हा सेमिनार घेण्याचं ठरवलं होतं। आम्ही गेल्या 10 दिवसापासून ह्या सर्व तरुण मंडळींनी खूप मेहनत घेतली। बहुतेक कॉलेजेसमध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो, खूप साऱ्या लोकांमध्ये चर्चा केली, विहारांना भेटी दिल्या, गल्लीबोळामध्ये जी आपले एज्युकेटेड मुलं आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना ह्या सेमिनारचं महत्त्व पटवून दिलं आणि खूप तुम्ही बघत असाल की खूप चांगल्या लेवलला जवळजवळ 600 ते 700 मुलं या ठिकाणी उपस्थित राहिले होते। ॲक्च्युली म्हणजे लोकांना बसायला जागा नव्हती, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यंग मुलं या ठिकाणी आले होते आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांचं आणि डॉक्टर हर्षदीपजी कांबळे सर यांचं त्या ठिकाणी संवाद साधलेला आहे आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली आणि होप की ह्या सेमिनारमधून भविष्यामध्ये चांगले उद्योजक तर घडतील परंतु ह्या सेमिनारमधून खूप चांगल्या नोकऱ्यासुद्धा उपलब्ध होण्यासाठी मदत होईल। हर्षदीप सरांनी आमच्यासाठी इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे ओपन करून ठेवली, त्याकरिता आम्हाला त्यांचं खूप 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 आभार आहे आम्ही त्यांचे।
खूप छान असं म्हणजे खूप छान वाटतं की लाईक आपल्या जे सोसायटीची मुलं आहेत त्यांच्यासाठी इतकी चांगली अपॉर्च्युनिटी क्रिएट केली आहे. इवन दो मेटा ग्लोबल यांनी पण आमच्यासाठी इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आणली आहे, त्याकरिता त्यांचेसुद्धा आभार. आणि इन फ्युचर खूप शिकण्यासाठी आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येक मुलांनी त्यांच्यासोबत कनेक्ट झालंच पाहिजे. सोशल मीडिया म्हणजे ह्या सगळं जो टाईमपास आहे तो सगळं सोडून ॲक्च्युअल जे पुढे भविष्यात काही घडणार आहे चांगल्या गोष्टी आणि जी ग्रोथ फ्युचरमध्ये होणार आहे त्याच्यासोबत कनेक्ट जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचं फ्युचर खूप ब्राईट असणार आहे. माझं हे सगळ्या माझे जे मित्रमैत्रिणी जे काही असतील सगळ्यांना माझं एक मनापासून दिलगिरी व्यक्त आहे. तर त्यामुळे हो अफोर्डेबल आहेत, ते स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी खरंच खूप ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे सगळ्यांना फ्युचरमध्ये खूप हेल्प होईल. तर मी माझं प्रोफेशन ॲज अ ग्राफिक डिझायनर आहे. तर मी AI डेली बेसिसवर यूज करते. जसं मला एकदम वेक्टर हाय लेवलचे फोटोज पाहिजे असेल किंवा ते फोटो धरून मला व्हिडिओ बनवायचे असेल तर हे म्हणजे मला माहिती आहे त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. म्हणून मी हे अटेंड केलं आणि ह्याच्यामध्ये म्हणजे मला अजून काही ब्रांचेस कळाले की नाही असं पण नाही तसं पण. तर त्याच्यामुळे मी जो हा कोर्स आहे तो तर आता म्हणजे माझ्या हिशोबाला जे लागणार जसं मी आर्ट स्टुडंट आहे पण मला AI गुगल्स हे सगळंचं जास्त नॉलेज आहे. पण मी पायथॉन वगैरे केलं नसल्या कारणाने मी इंजिनियर नसल्या कारणाने माझं जे आहे ते म्हणजे माझं बॅकग्राऊंड नाही आहे. पण तरी हे लोक कोर्सेस ऑफर करतात की म्हणजे तुम्ही अजून ह्या कोर्समध्ये ह्याच्यामध्ये असेल तरी पण तुम्ही शिकू शकता त्याच्यामध्ये असेल. तर म्हणून मी माझा जो पर्सनल म्हणजे गोष्टींचा जो कोर्स आहे तो मी नक्कीच करणार. बहुत अच्छा लगा मुझे यहाँ पे आके. ये कम्युनिटी के सारे लोग इधर आए हैं, स्पेशली छोटे बच्चे जितना ये इंस्पायर हो सकते हैं आज के जो टॉपिक पे. और नॉट जस्ट दैट मतलब इनके हायर एजुकेशन के लिए ये बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है. सो होपफुली ये कुछ यहाँ से सीख के जाए और वो अप्लाई करें ताकि वी कैन गेट बेटर लीडर्स फॉर द फ्यूचर.